ओके, काल आपण जे बघितलं जावास्क्रिप्टचं बेसिक, आपण एक रिव्हिजन म्हणून जावास्क्रिप्टचं बेसिक घेतलेलं होतं आणि तुम्ही थोडंसं स्वतःहून आता काल काही ऑपरेटर्स वगैरे रीड केले असणार. कुठले कुठले ऑपरेटर म्हणजे काय? सगळ्यात पहिले तर ऑपरेटर्स म्हणजे आपण काही तरी ऑपरेट करण्यासाठी जे वापरतो, म्हणजे जसं ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे किंवा डिव्हिजन आहे, या दोन गोष्टीवर आपण ऑपरेट करतोय. दोन नंबरवर ऍडिशन हे ऑपरेशन करतो आहे. तर ऍडिशन ऑपरेशन करताना जो प्लस साइन आहे तो काय झाला आपला ऑपरेटर. किंवा मल्टिप्लिकेशन करतोय हे आपण, तर मल्टिप्लिकेशन करताना म्हणजे मल्टिप्लिकेशन हे जे ऑपरेशन आहे ते करताना मल्टिप्लिकेशन हा झाला ऑपरेटर. तर आपले वेगवेगळे जे ऑपरेटर आहे, जसं अर्थमॅटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर, टर्नरी ऑपरेटर, हे तुम्ही रिवाइज करा. केले नसेल तर करा, कारण आता हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे ते आपल्या त्याच्यावरच अवलंबून आहे. जे लॉजिकल ऑपरेटर असतात किंवा रिलेशनल ऑपरेटर्स हे या कंडिशनल स्टेटमेंटवरच अवलंबून आहे. तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? कंडिशनल स्टेटमेंट आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये पण एका रस्त्याने जात नाही. म्हणजे आपण एका सरळ नाकाच्या टोकाने आपण चाललो आहे असं होत नाही. कधी कधी आपल्याला कुठले तरी डिसिजन्स घ्यावे लागतात आणि त्या डिसिजन नुसार आपल्याला ऑपरेशन किंवा आपले काही जे ऍक्शन आहे त्या ठरवाव्या लागतात. तसंच प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा कुठल्या डिसिजनवर अवलंबून आपल्याला जे ऍक्शन परफॉर्म करायचे आहे ते त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट इज अ सेट ऑफ रूल्स परफॉर्म इफ अ सर्टन कंडिशन इज मेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आज आपण जर तरची जी भाषा वापरतो, की जर आता लॉकडाऊन उघडला तर उद्यापासून आपलं कॉलेज सुरू होणार. कंडिशन काय आहे की लॉकडाऊन हा संपला पाहिजे आणि संपला तरच आपण कॉलेजमध्ये येऊ शकतो. या कंडिशनवर हे अवलंबून आहे की आपण कॉलेजला जायचं आहे की नाही जायचं आहे. तसेच आपल्या प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा आपल्याला या कंडिशनल स्टेटमेंटचा वापर करावा लागतो. आता जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळे कंडिशनल स्टेटमेंट मिळतात. जसं इफ स्टेटमेंट आहे, इफ एल्स इफ, म्हणजे नेस्टेड इफ, स्विच स्टेटमेंट आणि टर्नरी ऑपरेटर. हे जे वेगवेगळे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं बेसिक जे आहे हे या कंडिशनल स्टेटमेंट. हे तुम्हाला फक्त सिंटॅक्स हे जे आहे ते चेंज होत राहणार प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये, म्हणजे लॉजिक आहे जे बेस म्हणतात ना त्याला हाच राहणार आहे की त्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट असणार, लूप असणार, सिंटॅक्स असणार प्रत्येक गोष्टीचा. तर हे जे तुम्ही एक वेळा कुठल्याही एखाद्या प्रोग्रामिंग साठी शिकला तरी तुम्हाला सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये याचा उपयोग होऊ शकेल. त्यासाठी याचा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्वाचं आहे. तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे कळत आहे तुम्हाला की आपल्याला एखाद्या कंडिशनवर अवलंबून जर एखादी ऍक्शन परफॉर्म करायची असेल तर आपण या कंडिशनल स्टेटमेंटचा उपयोग करतो. जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला इफ एल्स इफ, स्विच, नेस्टेड इफ आणि टर्नरी ऑपरेटर यासारखे कंडिशनल स्टेटमेंट मिळतात. आता पहिले आपण बघायचं इफ स्टेटमेंट. इफचा अर्थ काय होत आहे मराठीमध्ये? इफ म्हणजे काय? जर. म्हणजे जर असं झालं तर, जर असं झालं, फक्त आपल्याला इफ मध्ये काय मिळणार? इफ असं झालं तर काय, तरच आपल्याला नंतर ऍक्शन मिळेल. फक्त इफ मध्ये आपल्याला जरचा प्रश्न बघायचा. हा आहे इफ स्टेटमेंटचा फ्लो चार्ट. फ्लो चार्ट म्हणजे कशा प्रकारे आपला डेटा आपल्या प्रोग्राम मध्ये फ्लो होणार आहे, म्हणजे कशा प्रकारे जाणार आहे. म्हणजे इथून सुरुवात होणार, इथे कंडिशन चेक होणार, कंडिशन अवलंबून वर इफ ट्रू असेल तर बाकीचे स्टेटमेंट परफॉर्म होणार आणि फॉल्स असेल, जर कंडिशन ही चुकीची असेल तर, म्हणजे कंडिशन आपली फॉलो होत नसेल तर आपल्याला जे नेक्स्ट स्टेटमेंट आहे म्हणजे स्टॉप, म्हणजे प्रोग्राम स्टॉप करायचे आहे ते आपल्याला करावं लागतं. सिंटॅक्स म्हणजे आपण कशा प्रकारे इफ ला आपल्या प्रोग्राम मध्ये लिहिणार आहोत. जसं तुम्हाला मागे पण सांगितलं की सिंटॅक्सचा अर्थ काय होतो की आपण कशा प्रकारे प्रोग्राम लिहितो. फॉर एक्झाम्पल, मराठीचं एक्झाम्पल दिलं होतं की मराठीमध्ये आपण जर वाक्य आपलं संपलं तर आपण काय करतो? फुल स्टॉप देतो. तेच आपण हिंदीमध्ये जर आपलं वाक्य संपलं तर आपण काय करतो? एक उभी रेष देतो. म्हणजे हे या दोन याच्यामधला फरक आहे की
हिंदीमध्ये लिहिताना आपण एक सरळ रेष येतोय, उभी रेष येतोय आणि मराठीमध्ये लिहिताना फुल स्टॉप देतोय. म्हणजे हा लिहिण्याची पद्धत प्रत्येक लँग्वेज मध्ये लिहिण्याची ही जी पद्धत आहे ती ठरलेली आहे. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सिंटॅक्सचा अर्थ तोच होतो की आपल्याला कशा प्रकारे आपला प्रोग्राम जो आहे तो लिहायचा आहे. कारण हे जे आहे हे ऑलरेडी कंपायलर किंवा इंटरप्रेटर मध्ये म्हणजे जे ह्या प्रोग्रामला कन्वर्ट करणार आहे मशीन लँग्वेज मध्ये त्याच्यामध्ये हे ऑलरेडी स्टोअर असतं की याचा अर्थ असा आहे. त्याच्यामुळे आपल्याला तशाच प्रकारे आपल्याला लिहायचं आहे जसं इथे सांगितलेलं आहे. तर आता इफ मध्ये आपल्याला इफ हा पहिले कीवर्ड वापरायचा आहे. नंतर ओपनिंग सर्क्युलर ओपनिंग ब्रॅकेट कंडिशन आणि त्याला क्लोज करायचे. नंतर सर्क्युलर ब्रेसेस द्यायचे आहेत आणि या ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये ही जी कंडिशन जर ट्रू झाली तर काय व्हायला पाहिजे हे या इथे एक्झिक्यूट करणारे स्टेटमेंट आपल्याला इथे लिहायचे. कळत आहे? इफ हा कीवर्ड आहे. इथे हे जे दोन सर्क्युलर ब्रॅकेट्स दिले आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी काही कंडिशन आपल्याला लिहायची आहे ती इथे कंडिशन लिहायची आहे. हे ओपनिंग ब्रेसेस कर्ली ब्रेसेस करायचे आहेत. ओपन केल्यानंतर ही कंडिशन जर ट्रू झाली तर आपल्याला काय करायचं आहे हे या स्टेटमेंट मध्ये लिहायचं आहे आणि हे स्टेटमेंट लिहून झाल्यानंतर आपल्याला हे कर्ली ब्रेसेसला क्लोज करायचं आहे. जर आपण याच्यापैकी एक तरी गोष्ट लिहायला विसरलो म्हणजे इफ नंतर मी हा ओपन करायला विसरली किंवा क्लोज करायला विसरली तरी मला इथे एरर देणार म्हणजे माझा प्रोग्राम हा रन होणार नाही. तर सिंटॅक्स मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये हे लिहायचे. कळत आहे सगळ्यांना? बाकीच्यांनी म्यूट करा. मनीषा हा मॅम. अरे म्यूट कर आणि तुझा हे म्यूट कर. केलं. आता कळत आहे सगळ्यांना जे सांगितलं इफ कंडिशन काय आहे आणि सिंटॅक्स आणि फ्लो चार्ट की कशा प्रकारे आपला किरण समझ में आ रहा है मराठी? ये मैम मैम जो स्टेटमेंट दिया है उसमें मतलब किस टाइप का स्टेटमेंट डालना है, कोई एग्जांपल बताओ ना. हाँ इसके ये नेक्स्ट स्लाइड जो है इसका एग्जांपल मैं ले रही हूँ. ये जो है ये सिंटैक्स और फॉर्मेट फ्लो चार्ट समझ में आ गया है? यस मैम समझा. स्टार्ट फ्लो चार्ट मतलब स्टार्ट. यहाँ पे हमारा जो भी इफ स्टेटमेंट का है ये स्टार्ट होगा और कंडीशन लिखने के लिए हमेशा ये जो डायगोनल बॉक्स है वो हमें यूज करना है फ्लो चार्ट में. फ्लो चार्ट तुम्हें है नहीं लेकिन ये एक हमारी जानकारी के लिए कि हर प्रोग्रामिंग लैंग्वेज में फ्लो चार्ट हमें पता होना चाहिए कि कैसे. तो जो भी कंडीशन लिखते हैं वो हम इसमें जो डायगोनल बॉक्स है इसमें लिखते हैं. अगर ये कंडीशन ट्रू हुआ तो ये जो रेक्टेंगुलर बॉक्स में बॉडी ऑफ इफ मतलब जो भी स्टेटमेंट हमें ट्रू होने के बाद परफॉर्म होना चाहिए ऐसे लग रहा है तो वो हम यहाँ पे परफॉर्म होने के लिए लिखेंगे. अगर फॉल्स होता है तो फॉल्स होने के बाद में क्या होना चाहिए यहाँ पे भी स्टेटमेंट आ सकते कि फॉल्स है तो क्या स्टेटमेंट परफॉर्म करना है और स्टॉप. सिंटैक्स में ऐसे ही इफ ओपनिंग सर्कुलर ब्रैकेट कंडीशन जो कंडीशन देनी है वो ओपनिंग सर्कुलर ब्रैकेट स्टेटमेंट और क्लोजिंग. इसी तरह से हमारा सिंटैक्स ये आ सकता है. तुम्हें एमसीक्यू में भी ये पूछा जाता है और तुम्हें कोई प्रोग्राम देके उसका क्या आउटपुट आ सकता है ये भी ये पूछ सकते हैं. आता जैसे किरण ने बोला अभी कि हमें एग्जाम्पल देके समजाइए. ये एक सिंपल सा आपल्याला एक प्रोग्राम दिलाय की ते स्क्रिप्ट टाईप वगैरे आपण जे नेहमी लिहितो तर आपल्याला लिहायचंय. तुम्ही वही आणि पेन घेतलेला आहे ना हातामध्ये. थोडस तरी जे लिहिता येईल तुम्हाला ते लिहिण्याचा प्रयत्न करा. इथे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय एज आणि त्याची व्हॅल्यू दिली आहे 20. व्हेरिएबल एज ची व्हॅल्यू काय आहे 20 आहे. इथे आता आपल्याला कंडिशन चेक केली आहे की इफ एज इज ग्रेटर दॅन 18 जर 18 वर्षापेक्षा ही एज ची व्हॅल्यू जास्त आहे 18 पेक्षा जास्त आहे तर आपल्याला काय डॉक्युमेंट डॉट राईट म्हणजे काय डिस्प्ले व्हायला पाहिजे क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग. आता इथे बघा इफ एज इज ग्रेटर दॅन 18 इफ जर एज इज ग्रेटर दॅन 18 ही कंडिशन आपण इथे लिहिलेली आहे बरोबर. मग कर्ली ब्रेसेस ओपन केले आहेत
आणि त्यानंतर काय परफॉर्म व्हायला पाहिजे, तर डॉक्युमेंट डॉट राईट म्हणजे असं डिस्प्ले व्हायला पाहिजे की क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग, आणि ब्रॅकेट जे आहे ते क्लोज व्हायला पाहिजे. बाकी इकडे आपलं स्क्रिप्टिंग एंड, बॉडी एंड, HTML एंड. आता हा आपण मला फ्लो चार्ट सांगितला होता की स्टार्ट आहे, कंडिशन आहे, बॉडी आहे. तर सगळ्यात पहिले काय होणार, आता इथपर्यंत आलोय आपण, आणि नेक्स्ट होणार आपलं इथे सगळ्यात पहिले व्हॅल्यू इनिशियलाइज होणार, var इक्वल्स टू var age इक्वल्स टू 20. आता var ची व्हॅल्यू, एज ची व्हॅल्यू काय झाली आहे, 20 झालेली आहे. आता इथे येऊन नेक्स्टला आपल्याला काय करायचंय, कंडिशन चेक करायची. आपली कंडिशन काय आहे, एज इज ग्रेटर दॅन 18. एज हा 18 पेक्षा जास्त आहे का, म्हणजे एज मध्ये जी व्हॅल्यू आहे, तर एज ची व्हॅल्यू किती आहे इथे, 20 आहे. तर 20 हा 18 पेक्षा मोठा आहे, 20 इज ग्रेटर दॅन 18. मग आपल्याला आउटपुट काय मिळणार, आउटपुट काय असणार आपलं, इथे आपल्याला दिलंय क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग. कळलं आहे? पुढे जायचं, किरण समझा है? हाँ मैम समझा। अभी इसमें कुछ समझ, ये एज का जो वैल्यू है 20, ये हमने ऑलरेडी यहाँ पे दिया है कि एज का वैल्यू क्या है, और यहाँ पे हम सिर्फ कंडीशन चेक कर रहे हैं कि इफ एज की जो वैल्यू है वो 18 से बड़ी है या नहीं है. अगर बड़ी होती है तो ये हमें आउटपुट मिल रहा है कि क्वालिफाइज फॉर ड्राइविंग. अब इसमें है कि अगर कंडीशन ट्रू है तो ही हमें पता है कि क्या करना है. अब आगे जाके अगर कंडीशन ट्रू नहीं है तो भी कुछ तो भी होना चाहिए ना, कि सिर्फ कंडीशन ट्रू नहीं है इसलिए हम प्रोग्राम स्टॉप कर देंगे, ऐसा भी नहीं है. तो इसके लिए हम आगे जाके इफ एल्स स्टेटमेंट पढ़ते हैं, जिसमें हमें इफ मतलब कंडीशन ट्रू है तो क्या करना है, और अदरवाइज नहीं है तो क्या करना है, मतलब कंडीशन ट्रू हुआ तो क्या परफॉर्म करना है, और फॉल्स हुआ तो क्या परफॉर्म करना है. ये हम दोनों चीजें इसमें दे सकते हैं. जैसे स्टार्ट कंडीशन, कंडीशन हमने यहाँ पे चेक किया, अगर ट्रू है तो क्या परफॉर्म होगा, फॉल्स है तो एल्स ब्लॉक, मतलब एल्स में इफ और एल्स. इफ मतलब अगर, मतलब मराठी में हम बोल सकते जर तर, की जर असं झालं तर असं होणार, म्हणजे लॉकडाऊन उघडला तर मी कॉलेजला जाणार, तसंच इथे इफ एल्स. तर इफ जर कंडिशन ट्रू आहे तर इफचा ब्लॉक परफॉर्म होणार, आणि एल्स फॉल्स आहे तर तुम्हाला एल्स मध्ये जे काही स्टेटमेंट दिलेले आहे इथे ते तुम्हाला परफॉर्म होणार. आता याचा सिंटॅक्स पण बघा, इफ सर्क्युलर ब्रॅकेट कंडिशन, कंडिशन ही नेहमी या सर्क्युलर ब्रॅकेट्स मध्येच येणार. त्यानंतर हे कर्ली ब्रेसेस ओपन होणार, स्टेटमेंट, जे स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला जे काही ऍक्शन परफॉर्म करायची ती तुम्ही इथे लिहिणार, क्लोज एल्स, परत एल्सचा ब्लॉक ओपन करून स्टेटमेंट जे फॉल्स झालं तर आपल्याला लिहायचे, म्हणजे कंडिशन जर फॉल्स झाली तर आपल्याला काय परफॉर्म करायचे ते आपल्याला इथे लिहायचंय, आणि क्लोज ब्रॅकेट. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. इथे एक व्हेरिएबल एक्स डिक्लेअर केलाय की एक्स इक्वल्स टू 5. एक्स ची व्हॅल्यू किती आहे इथे, 5 आहे. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 10, जर एक्स ची व्हॅल्यू ही 10 पेक्षा मोठी आहे तर आपल्याला कन्सोल डॉट लॉग म्हणजे आपल्याला इथे डिस्प्ले होणार की एक्स इज ग्रेटर दॅन 10. आणि जर व्हॅल्यू ही 10 पेक्षा मोठी आहे तर काय करणार, लहान आहे समजा, इथे काय आहे, मग एल्स ही कंडिशन फॉल्स झाली आहे तर आपल्याला एल्स मध्ये लिहायचंय एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला काही माहिती नाही की व्हॅल्यू ही लेस आहे की इक्वल आहे, कारण आपण इथे फक्त चेक करतो आहे की एक्स इज ग्रेटर दॅन 10 आहे का हे चेक करायचे. आपण इक्वल टू हा इथे ऑपरेटर दिला नाहीये, फक्त इथे ग्रेटर दॅन हा ऑपरेटर दिलाय, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाहीये की एल्स मध्ये आपल्याला इक्वल मिळणार आहे की लेस मिळणार आहे, म्हणून आपण लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असं एक्झिक्यूट केलंय. आता हा आपला फ्लो चार्ट आहे, त्या हिशोबाने आपण आता प्रोग्राम बघू. एक्स इक्वल्स टू 5, कंडिशन चेक करणार, एक्स इज ग्रेटर दॅन 10. आता 5 इज ग्रेटर दॅन 10 आहे का, इज 5 इज ग्रेटर दॅन 10, नो, कारण आपल्याला व्हॅल्यू काय आहे एक्स ची 5, म्हणजे 5 ही काय आहे, लेस आहे.
मग आता हा ट्रू मध्ये जाणार का? हा ट्रूचा जो ब्लॉक आहे तो सोडून देणार, एक्झिक्यूट करणार नाही. तर तो कुठे जाणार? फॉल्स मध्ये दिलेल्या ब्लॉक मध्ये. मग तो फॉल्स मध्ये काय आहे की x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला आउटपुट काय मिळणार? x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. फास्ट होता है? फास्ट होता है? नाही, बरोबर होते का? हा, समजतंय. समजतंय. कारण हे जे सिंटॅक्स वगैरे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि तुम्हाला प्रोग्राम सुद्धा छोटे छोटे जे आहे ते बघायचे आहे, कारण त्याच्यावरूनच आपल्याला आउटपुट काय येऊ शकतं याचे ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारले जातील. आता इथे आपल्याला फक्त असं नाही ना प्रत्येक वेळेस आपल्याला एकच कंडिशन आपल्याला चेक करायची आहे. आपण हे जे प्रोग्राम्स आहेत ते सगळे रिअल टाइम बनवतोय, म्हणजे आपल्याला आपल्या खऱ्याखुऱ्या जगामध्ये सुद्धा याला आपण वापरत आहोत. तर ते त्यासाठी आपल्याला तसेच आपल्याला आपल्या प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा हे सगळं आपल्याला अवेलेबल पाहिजे. तर फक्त एकच कंडिशन न चेक करता आपण कंडिशनच्या आतमध्ये कंडिशन असं सुद्धा चेक करू शकतो. म्हणजेच त्याला म्हणतात नेस्टेड इफ एल्स. म्हणजे कंडिशन एक कंडिशन दिली आहे आणि त्या कंडिशनच्या आतमध्ये मी दुसरी कंडिशन सुद्धा चेक करू शकते आहे. आतापर्यंत आपण फक्त एकच कंडिशन ट्रू झाली तर आणि नाही झाली तर या दोन्ही गोष्टी बघितल्या. पण आता आपल्याला बघायचंय की आपल्याला दोन जर कंडिशन वर काम करायचं असेल तर काय होणार, की समजा आता म्हणजे आता एक्झाम्पल आपलं की लॉकडाऊन जरी संपलं तरी आपल्या लोकल सुरू आहेत की नाही हा पण प्रॉब्लेम आहे. की म्हणजे जर लॉकडाऊन संपलं आणि लोकल सुरू नसल्या तर मी कॉलेजला कशी जाणार? या दोन्ही कंडिशन ट्रू असायला पाहिजे ना. म्हणजे लॉकडाऊन पण संपायला हवा आणि लोकल पण सुरू असायला हव्या. तर या दोन्ही कंडिशनवर अवलंबून मला काम करावं लागेल. लॉकडाऊन सुरू होऊन आणि लोकल जर बंद राहिल्या तर मला माझ्या कॉलेजला पोहोचता येणार आहे का? नाही. तसंच आपल्या इथे नेस्टेड इफ आपण त्यासाठी वापरतो की आपल्याला एक कंडिशन वर अवलंबून न राहता ती कंडिशन जर ट्रू झाली तर बघायचंय की दुसरी पण कंडिशन ट्रू आहे का. जर पहिली कंडिशन जरी ट्रू आहे म्हणजे लॉकडाऊन जरी उघडला तरी हे पण बघायचंय की लोकल सुरू आहेत का. तेव्हा मग मी माझी जी काही कंडिशन जे काही माझी ऍक्शन आहे ती मी करू शकणार. तर इथे आपल्याला नेस्टेड इफ चा सिंटॅक्स आहे इफ कंडिशन 1. म्हणजे पहिली कंडिशन आपण इथे देतोय ओपनिंग ब्रॅसेस. इथे जर आपल्याला काही स्टेटमेंट लिहायचे असेल तर ते आपण लिहू शकतो. परत आपल्याला ह्या ओपनिंग ब्रेसेस मध्ये दुसरी कंडिशन चेक करायची, म्हणजे या इफच्या आतमध्येच आपण दुसरी कंडिशन चेक करतो आहे. परत आपण ओपन केले इथे जे काही कंडिशन म्हणजे ही कंडिशन आणि ही कंडिशन जर दोन्ही कंडिशन ट्रू झाली तर काय परफॉर्म व्हायला पाहिजे ते ऍक्शन आपण इथे लिहिणार आहोत. एल्स म्हणजे याच्यापैकी ही कंडिशन जर ट्रू नाही आहे तर आपण काय, म्हणजे या इफचा एल्स आपण इथे लिहितोय. म्हणजे कंडिशन 2 चा एल्स आपण इथे लिहितोय की कंडिशन इफ कंट्रोल 1 इज ट्रू बट कंडिशन 2 इज फॉल्स. म्हणजे ही तर कंडिशन ट्रू आहे म्हणून आपण या कंडिशन 2 पर्यंत आलेलो आहे. ही कंडिशन जरी पहिली कंडिशन ट्रू असली पण कंडिशन 2 जर ही फॉल्स आहे तर मला काय करायचं आहे ते मी इथे लिहिणार आहे. आणि ह्या दोन्ही कंडिशन जरी ट्रू फॉल्स असल्या तर मला काय करायचं आहे, म्हणजे कंडिशन 1 जर फॉल्स असेल तर तो आपोआपच या कंडिशन 2 ला चेक करणार नाही, तर तो डायरेक्ट या एल्स बॉक्स मध्ये येऊन इफ कंडिशन फॉल्स असेल तर काय करायचे हे परफॉर्म होणार. जसं आता इथे बघा स्टार्ट होत आहे, इथे आपण पहिली कंडिशन चेक करतोय. कंडिशन ही जर ट्रू झाली तरच आपण या दुसऱ्या कंडिशन म्हणजे दुसऱ्या इफ जो आहे त्या इफ मध्ये जाणार आहोत. जर ती ट्रू झाली तर ती आपल्याला जे काही ऍक्शन परफॉर्म करायची ती आपण इथे लिहिणार आहोत. आणि ही जर दुसरी कंडिशन फॉल्स झाली तर आपण ह्या लास्टच्या ऑप्शन मध्ये येणार आहोत, जे आपण इथे डायरेक्ट ही फॉल्स झाल्यानंतर आपण लिहू शकतो. एक्झाम्पलनी आपण बघूया. इथे व्हेरिएबल घेतले आहे एक a इक्वल्स टू 10 b इक्वल्स टू 20. a ची व्हॅल्यू 10 आहे b ची व्हॅल्यू 20 आहे. पहिली कंडिशन आहे इफ a इज ग्रेटर दॅन b. म्हणजे a ची व्हॅल्यू 10 आणि 20 मध्ये आपण कंपॅरिझन केले. जर कंडिशन ट्रू आहे तर आपल्याला लिहायचे की a इज ग्रेटर दॅन b. एल्स इफ म्हणजे आपण या कंडिशन मध्ये जर ट्रू झालं तर आपल्याला आतमध्ये यायचे
की ए इज बी, ए इज स्मॉलर दॅन बी, मग आपल्याला लिहायचे ए इज लेस दॅन बी, एल्स ए इज इक्वल्स टू बी. आता इथे बघा ए ची व्हॅल्यू 10, बी ची व्हॅल्यू 20. कंडिशन आहे ए इज ग्रेटर दॅन बी. आहे का ए इज ग्रेटर दॅन बी? इथे आपल्याला पहिलेच कंडिशन काय मिळते आहे? फॉल्स मिळते आहे. ए इज नॉट ग्रेटर दॅन बी, कारण बी ची व्हॅल्यू 20 आहे आणि ए ची व्हॅल्यू 10 आहे. तर तो काय परफॉर्म होईल? ए इज इक्वल टू बी. डायरेक्ट कुठे येणार? ए इज इक्वल टू बी. हे जे आतले नेस्टेड जे आहे ते सगळे तो काय करणार? सोडून देणार, एक्सक्लूड करणार त्याला, त्याच्यावर जाणारच नाही आणि तो डायरेक्ट एल्स ब्लॉकवर येणार. पण जर ही कंडिशन ट्रू झाली तर काय होणार? तो ही पण कंडिशन चेक करणार की ए इज लेस दॅन बी. आता इथे ए इज लेस दॅन बी आपलं ट्रू होते, म्हणजे इथे काय येणार? ए इज लेस दॅन बी. इथे बघा ए इज ग्रेटर दॅन बी आहे, ए इज ग्रेटर दॅन बी आहे. कंडिशन काय आहे? फॉल्स आहे. मग आपल्याला काय मिळणार? ए इज इक्वल टू बी. इफ कंडिशन इज ट्रू आपल्याला ए इज ग्रेटर दॅन बी मिळणार. परत तो चेक करणार की ए इज लेस दॅन बी. इफ येस, ए इज लेस दॅन बी. तेजल कहता है? तेजल, हो मॅम. हे नेस्टेड इफ समजलंय, थोडस कन्फ्युजन आहे, पण थोडं जर आपण परत परत त्याला बघितलं तर तुम्हाला नक्कीच कळेल. हो. ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, इफ कंडिशन म्हणजे पहिली कंडिशन जर ट्रू असेल तरच तो एल्स बॉक्स मध्ये दुसरी जी नेक्स्ट इफ आहे त्याला चेक करणार, अदरवाईज तो डायरेक्ट एल्स मध्ये जाणार. आणि ही जर आपली कंडिशन ट्रू असेल तर तो इथे ट्रू ची व्हॅल्यू चेक करणार, नाहीतर एल्स ची व्हॅल्यू जी आहे ती बघणार. इफ एल्स म्हणजे याच्यामध्ये नेस्टेड इफ म्हणजे आपण किती पण इफ आपल्या प्रोग्राम मध्ये वापरू शकतो. फक्त आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की हे जे ओपनिंग आणि क्लोजिंग आहे ते आपल्याला व्यवस्थित लिहायचे आहे. जर आपण हे क्लोजिंग आणि ओपनिंग जर बरोबर लिहिले नाही तर आपला प्रोग्राम रन होत नाही. म्हणजे प्रत्येक कंडिशनचा ओपनिंग असणं आवश्यक आहे आणि क्लोज असणं आवश्यक आहे. आपण जेवढ्या कंडिशन त्याच्यामध्ये देत जाणार तेवढे आपली कॉम्प्लेक्सिटी, आपला जो प्रोग्राम आहे तो कॉम्प्लेक्स होत राहणार. म्हणजे कठीण, आपल्या समजण्याला कठीण, लिहिण्याला कठीण, त्याच्यामध्ये जर काही एरर आला तर तो एरर काढण्याला कठीण, हे आपलं होत राहणार. तर हे आहे आपले नेस्टेड इफ. म्हणजे कंडिशनच्या आतमध्ये आपण कंडिशन चेक करू शकतो, किती पण n नंबर ऑफ कंडिशन आपण चेक करू शकतो. जसं आता इथे कंडिशन 1 जर ट्रू झालं तर ऍक्शन परफॉर्म करायची, फॉल्स झालं तर परत दुसरी कंडिशन चेक करायची. कंडिशन 2 जर ट्रू झाली तर स्टेटमेंट 2 परफॉर्म होणार, अदरवाईज स्टेटमेंट कंडिशन 3 चेक करणार. आणि स्टेटमेंट 3 जर ट्रू झालं तर स्टेटमेंट आपल्याला जे दिलेलं आहे, म्हणजे असे n नंबर ऑफ कंडिशन आपण देऊ शकतो. अशी n नंबरची स्टेटमेंट जर आपली कंडिशन ट्रू झाली तर आपलं स्टेटमेंट n परफॉर्म होणार. अदरवाईज डिफॉल्ट म्हणजे या कुठल्याही कंडिशन जर ट्रू झाल्या नाही तर डिफॉल्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. म्हणजे आपण अशा प्रकारे कंडिशनच्या आतमध्ये बऱ्याचशा कंडिशन ज्या आहेत त्या चेक करू शकतोय. फॉर एक्झाम्पल आता इथे आपल्या पर्सेंटेजचा एक एक्झाम्पल दिलेला आहे की आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुमचे जे पर्सेंटेज आले आहे त्यानुसार तुमचं ग्रेड तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे. इथे एक व्हेरिएबल घेतलाय आणि त्याच्याच मध्ये प्रॉम्प्ट केलं आहे की एंटर युअर मार्क्स आउट ऑफ 500. म्हणजे प्रॉम्प्ट म्हणजे आपल्याला आपण प्रॉम्प्टचे प्रोग्राम केलेले आहे की आपल्याला युजर कडूनच त्याचे मार्क्स आपल्याला घ्यायचे आहे. त्यांनी मार्क्स एंटर केल्यावर पर्सेंटेज नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला हे मार्क्स जे आहे, पर्सेंटेज जे आहे ते इथे आपण कॅल्क्युलेट करतोय. आता हे कॅल्क्युलेट झाल्यानंतर इफ पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 90 आपल्याला राईट करायचंय युअर पर्सेंटेज इज A+.
जर हे नाही होत म्हणजे त्यांनी जे काही आपले मार्क्स टाकले आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर 80% पेक्षा कमी आलं, सॉरी ग्रेटर दॅन आलंय, तर आपल्याला इथे ए मिळणार. 70 आलंय तर बी मिळणार, 60 आलंय तर सी. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स ज्या आहेत त्या आपण इथे परफॉर्म करतोय. आणि ह्या कुठल्याही कंडिशन ट्रू झालं नाही तर एल्स म्हणजे सगळ्यात लास्ट एल्स डिफॉल्ट स्टेटमेंट असणार आहे फेल. आता आपला फ्लो चार्ट, त्यानुसार आपण प्रोग्राम परफॉर्म करतोय. पर्सेंटेज आपण मार्क्स पहिले एंटर करायला घेतले, त्यानुसार आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले. जर आपले पर्सेंटेज 90 अबव आहे तर स्टेटमेंट 1 आपलं परफॉर्म होणार, युअर पर्सेंटेज इज ए प्लस. जर आपलं पर्सेंटेज अबव 90 नाहीये पण अबव 80 आहे, आपलं दुसरी कंडिशन आहे की अबव 80 आहे का, तर आपलं दुसरं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, पर्सेंटेज इज ए. या दोन्ही कंडिशन फॉल्स आहे म्हणून आपण तिसरी कंडिशन चेक करतोय की पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 60. येस, तर पर्सेंटेज इज सी. आणि याच्यापैकी कुठलीही आपली कंडिशन जी आहे ट्रू नाही आहे तर आपल्याला डिफॉल्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे फेल. आता इथे तुम्हाला इथे स्टेटमेंट मध्ये सिंटॅक्स लिहिताना बघा की इफ कंडिशन आणि ओपनिंग क्लोजिंग, म्हणजे हा इफचा एल्स तुम्ही इथे क्लोज केला पाहिजे, एल्स ओपन केला पाहिजे. म्हणजे तुमचे हे जे ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये तुमची इतकी कॉम्प्लेक्सिटी वाढते की तुमचे ह्या प्रोग्राम मध्ये बरेचसे चुका होतात आणि एक्झिक्यूट होत नाही. की आपण म्हणतो की इथे काय आपण सगळं बरोबर लिहिलं आहे पण कुठेतरी आपलं काहीतरी चुकलंय. मग आता एवढी कॉम्प्लेक्सिटी वाढवण्यापेक्षा आपल्याला एक साधा उपाय दिलेला आहे प्रोग्रामिंग आपला कॉम्प्लेक्स न करता करण्यासाठी. आणि जेवढ्या कंडिशन आपण लिहत जाणार तेवढा आपला प्रोग्राम लेंदी होणार आणि कठीण होत जाणार. मग ते आपल्याला म्हणजे रिड्यूस करायचे, ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती रिड्यूस करायची. आपला टाइम कंझ्युम पण जास्त होणार कारण एरर्स जास्त येणार. मग हे नको व्हायला त्यासाठी आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये स्विच स्टेटमेंट हे दिलेलं आहे. स्विचचा अर्थ काय होतो, स्विच करा. आपण म्हणतो ना इथून या, अरे झाला आता टॉपिक चेंज, स्विच करणार. म्हणजे आपण खूप काहीतरी एका गोष्टीवर डिस्कशन करत असतो आणि म्हणतो जाऊ दे टॉपिकला स्विच कर कुठल्या तरी, किंवा जॉब, यांनी इथे हा जॉब करत होता, याला बेटर ऑप्शन मिळाले म्हणून यांनी स्विच केला. जॉब स्विच केला म्हणजे काय केलं की त्याने जम्प केला, दुसऱ्या गोष्टीवर जम्प केला, ती गोष्ट सोडून देऊन दुसऱ्या गोष्टीवर गेला, त्याला म्हणतात स्विच. तर आपल्याला ह्याच वाक्याचा तंतोतंत वापर इथे करायचे. स्विच मध्ये आपल्याला त्याचा अर्थ पण सेमच होतो आपल्या प्रोग्रामिंग मध्ये की स्विच करा, कंडिशन नुसार तुमचे जी काही स्टेटमेंट आहे त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही स्विच किंवा जम्प करा. तर स्विचचा इथे आपल्याला सिंटॅक्स दिलेले आहे. स्विच हा कीवर्ड आपल्याला यूज करायचे. नंतर आपल्याला सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेशन म्हणजे जी काही कंडिशन आहे ती आपल्याला या सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये लिहायची आहे. नंतर इथे ओपनिंग कर्ली ब्रेसेस, केस व्हॅल्यू, केस हा सुद्धा आपल्याला काय आहे, एक कीवर्ड आहे. केस हा एक कीवर्ड आहे जो आपल्याला स्विच सोबत वापरायचा असतो. इथे व्हॅल्यू न देता फक्त त्याचा अर्थ आहे व्हॅल्यू 1 म्हणजे पहिली केस, पण केस हा वापरायचा, व्हॅल्यू वापरायची गरज नाही. केस 1, जर ही केस 1 जर ट्रू आहे तर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. आणि ह्या केस मधून बाहेर पडण्यासाठी हा एक आपला परत एक कीवर्ड आपल्याला वापरायचा आहे, ब्रेक. म्हणजे स्विच कंडिशन केस फर्स्ट, केस 1, स्टेटमेंट 1. म्हणजे केस 1 जर ट्रू झाली तर आपल्याला काय एक्झिक्यूट व्हायचंय, आणि एक्झिक्यूट नाही म्हणजे ट्रू झाल्यानंतर ब्रेक व्हायचंय म्हणजे इथनं बाहेर पडायचं. तसंच जर केस 1 आपली ट्रू नाही आहे तर आपल्याला केस 2 ला चेक करायचंय. केस 2 जर कंडिशन बरोबर आहे तर आपल्याला स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट करायचंय आणि ब्रेक करायचंय. असं आपण n नंबर ऑफ केसेस, म्हणजे खूप साऱ्या केसेस, तुम्हाला जितक्या केसेस इथे यूज करायचे त्या तुम्ही करून केस n आणि स्टेटमेंट आणि ब्रेक हे देऊ शकता. आणि या कुठल्याही केस जर तुमच्या बरोबर आहे नाही म्हणजे कंडिशनला मॅच होत नाही तर तुम्हाला लास्टला डिफॉल्ट हे कीवर्ड आहे, डिफॉल्ट मध्ये तुम्हाला कोलन दिल्यानंतर स्टेटमेंट म्हणजे काय तुम्हाला डिफॉल्टली काय लिहायचं आहे ते तुम्ही इथे, म्हणजे या कुठल्याही कंडिशन जर ट्रू झाल्या नाही तर डिफॉल्ट स्टेटमेंट तुमची एक्झिक्यूट होणार आहे. जसं आता इथे स्विच
केस म्हणजे स्विच मध्ये जो काही कंडिशन असेल तो नंबरवर म्हणजे एक्झिक्यूट झाल्यानंतर जी केस तुमची ट्रू होणार ती तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आणि ब्रेक होणार. म्हणजे तुम्हाला प्रत्येक केस मध्ये जाऊन ती बरोबर आहे का चूक आहे का ही कंडिशन चेक करायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्हाला इथे स्विच मध्येच तुमचं कंडिशन चेक करायचे आणि त्यानुसार तुम्हाला जी काही ऍक्शन परफॉर्म करायची ती केस मध्ये लिहायची. जसं आता एक एक्झाम्पल दिलंय की वेअर a इक्वल्स टू 2 म्हणजे a ची व्हॅल्यू दिली आहे 2. a ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. स्विच हे कीवर्ड आहे. स्विच सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये कंडिशन म्हणजे a म्हणजे स्विच ची व्हॅल्यू येणार आहे a. स्विच मध्ये काय येणार आहे a ची व्हॅल्यू येणार आहे. आणि केस 1 मध्ये आपल्याला लिहायचे अलर्ट टू स्मॉल. अलर्ट पण हे आपल्याला प्रॉम्प्ट सारखंच डिस्प्ले करण्यासाठी आहे. अलर्ट हा बॉक्स आपल्याला डिस्प्ले होतो जावास्क्रिप्ट मध्ये. टू स्मॉल मग ब्रेक सेमिकोलन. तसंच केस 2 मध्ये तुम्हाला पहिले हे लिहून घ्यायचे की केस 1 मध्ये काय होणार, 2 मध्ये काय होणार, 3 मध्ये काय होणार आणि या तिन्ही केसेस जर फॉल्स झाल्या तर डिफॉल्टला काय होणार. डिफॉल्टला तो म्हणतोय अल्टर आय डोंट नो सर्च व्हॅल्यू म्हणजे मला ही कुठलीही व्हॅल्यू माहिती नाही. आता फॉर एक्झाम्पल इथे आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतली आहे 2 म्हणजे आता स्विच a इथे स्विच कोणावर करायचं याचा अर्थ स्विच इथे a ची व्हॅल्यू घ्यायची. a ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे म्हणजे स्विच कशावर होणार आहे 2 वर होणार आहे. आणि इथे केस 2 म्हणजे इथे 2 वर होणार इथे डायरेक्ट. आणि 2 मध्ये काय दिलंय अलर्ट एक्झॅक्टली आणि ब्रेक. a ची व्हॅल्यू घेतली. आता स्विच मध्ये स्विच a म्हणजे 2 कुठे स्विच व्हा तर केस नंबर 2 वर स्विच व्हा. आणि केस नंबर 2 वर काय आहे एक्झॅक्टली अलर्ट करायचं आहे आपल्याला आणि ब्रेक करायचं. आता दुसरं एक आपण एक्झाम्पल घेऊया की वॅर ची व्हॅल्यू जर a इक्वल्स टू 2 प्लस 2 घेतली तर वॅर ची व्हॅल्यू काय आहे a इक्वल्स टू 2 प्लस 2. आता 2 प्लस 2 म्हणजे किती झालं 4 झालं. म्हणजे इथे स्विच मध्ये काय येणार 4 येणार म्हणजे स्विच टू 4 म्हणजे कुठे व्हा डायरेक्ट केस नंबर 4 वर तुम्ही स्विच व्हा. इथे तुम्हाला केस नंबर 1 दिसतंय 2 दिसतंय 3 दिसतंय 4 आहे का नाहीये. म्हणजे याच्यामधल्या कुठल्याही केस काय होत नाहीये हे ट्रू होत नाहीये. म्हणजे केस 1 पण नाही केस 2 नाहीये केस 3 नाहीये. इथे आपल्याला डायरेक्ट त्यांनी 4 वर स्विच व्हायला लावलं. म्हणजे आपल्याला कुठे आता स्विच व्हावं लागणार आहे डिफॉल्ट वर. आणि तुम्हाला काय येणार तुमचं आय डोंट नो सर्च व्हॅल्यू म्हणजे कारण 4 ही व्हॅल्यू आपण इथे घेतली नाहीये केस मध्ये म्हणून तो डिफॉल्ट स्टेटमेंटला परफॉर्म करणार आय डोंट सर्च व्हॅल्यू. स्विच कळलं आहे. कोणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर अनम्यूट करा आणि विचारा प्रश्न. स्विच मध्ये जे काही एक्सप्रेशन आलं असेल आता इथे वॅर a आहे म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आहे किंवा वॅर a इक्वल्स टू 2 प्लस 2 आहे म्हणजे वॅर ची व्हॅल्यू काय झाली 4 झाली. तर हा 4 इथे डायरेक्ट येणार म्हणजे स्विच टू 4 स्विच टू 2 स्विच टू 3 म्हणजे तुम्ही इथे जे काही व्हेरिएबल a ची व्हॅल्यू घेणार त्याच्यावर तुम्हाला स्विच व्हायचे. तसेच तुम्हाला वेगवेगळे तिथे कंडिशन्स पण असू शकतात म्हणजे प्रोग्राम मध्ये काय विचारलं जाणार हे महत्वाचे. पण तुम्हाला याचा अर्थ कळला पाहिजे की स्विच टू कुठे व्हायचे इथे जे काही तुम्हाला ऑपरेशन करून परफॉर्म करून मिळणार आहे त्या व्हॅल्यूवर त्या व्हॅल्यूच्या केसवर त्या नंबरच्या केसवर तुम्हाला केसवर आपल्याला जम्प करायचंय डायरेक्ट आणि ते ऍक्शन म्हणजे ते त्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं असेल ते आपल्याला परफॉर्म करायचंय. स्विच सगळ्यांना कळलं आहे. अनम्यूट करा आणि विचारा जर तुम्हाला काही प्रश्न असेल. आता आहे टर्नरी ऑपरेटर. आपण ऑपरेटर मध्ये हे बघितलं होतं टर्नरी ऑपरेटर काय आहे पण परत तुम्हाला इथे एक वेळा सांगते की हे स्पेशल ऑपरेटर आहे जावास्क्रिप्ट मध्ये आणि याचा जो सिंटॅक्स आहे तो आहे कंडिशन. म्हणजे आपल्याला पहिले कंडिशन लिहायची आहे नंतर क्वेश्चन मार्क हे ऑपरेटर द्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे कंडिशन जर ट्रू झाली तर काय परफॉर्म होणार
हे स्टेटमेंट या ट्रूच्या जागेवर येणार आणि स्टेटमेंट जर फॉल्स झालं तर ह्या कोलन मध्ये म्हणजे हे जे 2 कोलन दिसत आहेत त्या कोलन नंतर फॉल्स होणारं स्टेटमेंट आपल्याला लिहायचंय. म्हणजे कंडिशन ट्रू झाली, कंडिशन लिहून तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचंय. कंडिशन जर ट्रू आहे तर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, अदरवाइज फॉल्स आहे तर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. तर हे जे 3 ऑपरेटर आहे क्वेश्चन मार्क, सेमी कोलन आणि सेमी कोलन, हे 3 जे ऑपरेटर्स आहेत त्याला म्हणतात टर्नरी ऑपरेटर. हे स्पेशल ऑपरेटर्स आपल्याला यूज करायला मिळतात आणि आपला जे कंडिशन आहे इफ कंडिशन आपण बरंच रिड्यूस करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे एक आता व्हेरिएबल घेतलाय पासवर्ड. पासवर्ड मध्ये त्यांनी प्रॉम्प्ट केलाय की एंटर युअर पासवर्ड, म्हणजे जो काही तुम्ही पासवर्ड एंटर कराल तो इथे या पासवर्डच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे. नंतर आपल्याला व्हेरिएबल मेसेज इक्वल टू पासवर्ड इक्वल टू कोपा अंडरस्कोर 1 2 3. जर आपला पासवर्ड हा 1 2 3 असेल, म्हणजे तुम्ही टाकलेला जो पासवर्ड आहे कोपा 1 2 3 असेल तर आपल्याला काय, ही झाली तुमची कंडिशन. पासवर्ड इक्वल्स टू कोपा 1 2 3 ही झाली तुमची कंडिशन, की इथे तुम्हाला चेक करायचंय की टाकलेला जो पासवर्ड आहे तो हा इक्वल आहे का, हा इक्वल्स टू कोपा 1 2 3 आहे का. जर आहे तर तुम्हाला प्रिंट करायचंय वेलकम टू कोपा. अदरवाइज म्हणजे हे कोलन दिल्यानंतर येणार एक्सेस डिनाईड, म्हणजे तुम्ही यापेक्षा जर वेगळा पासवर्ड जर तुम्ही एंटर केला तर काय होणार, डिस्प्ले होणार एक्सेस डिनाईड. आता जर समजा मी पासवर्ड मध्ये एंटर केला आहे स्मॉल मध्ये कोपा आणि विदाउट अंडरस्कोर 1 2 3, तर मला आउटपुट काय डिस्प्ले होणार मनीषा? हा मी जर मी इथे पासवर्ड मध्ये मी एंटर केला स्मॉल मध्ये कोपा 1 2 3, तर मला काय आउटपुट डिस्प्ले होणार? कोण सांगणार? कोणीच नाही. इथे बघा पासवर्ड इक्वल्स टू कोपा म्हणजे सी कॅपिटल आहे, अंडरस्कोर आहे 1 2 3 आहे, म्हणजे माझी कंडिशन काय आहे की पासवर्ड हा काय असायला पाहिजे, सी कॅपिटल कोपा अंडरस्कोर 1 2 3. ही झाली कंडिशन जी मला चेक करायचंय की हाच आहे का माझा पासवर्ड. जर हा नाही आहे तर मला डिस्प्ले होणार एक्सेस डिनाईड, आणि जर ट्रू आहे तर काय होणार वेलकम टू कोपा. म्हणजे इथे ही कंडिशन झाली, याच्यानुसार कंडिशन क्वेश्चन मार्क मग असलेलं ट्रू स्टेटमेंट, अदरवाइज जर फॉल्स आहे तर फॉल्स स्टेटमेंट. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारल्या जाऊ शकतं की हा असा कुठलाही प्रकारचा तुम्हाला प्रोग्राम देणार आणि तुम्हाला आउटपुटचे 4 ऑप्शन देणार की इथे ऑप्शन काय येत आहे. तर हे तुम्हाला कळायला हवं की टर्नरी ऑपरेटर मध्ये जर कंडिशन पहिले लिहितात, कंडिशन लिहिल्यानंतर क्वेश्चन मार्क, जर कंडिशन ट्रू आहे तर कंडिशनच्या क्वेश्चन मार्क नंतर जो स्टेटमेंट आहे तो आपल्याला लिहायचा आहे. अदरवाइज या कोलन नंतर जे फॉल्स स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. जसं आता इथे कंडिशन आहे आपली पासवर्ड इक्वल्स टू कोपा 1 2 3, ही कंडिशन आहे की इक्वल्स टू म्हणजे काय की पासवर्डची जी व्हॅल्यू आपण इथे एंटर करणार आहोत ती ही आहे का, ही इक्वल आहे का. ही इक्वल असेल तर तो काय डिस्प्ले करणार वेलकम टू कोपा. आणि ही जर इक्वल नसेल, ही स्मॉल मध्ये आहे, तर ह्या आपण काय म्हटलंय की जावास्क्रिप्ट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, म्हणजे इथे सी हा कॅपिटल आहे आणि मी टाकताना सी स्मॉल टाकला आहे, सोबत मी हे अंडरस्कोर पण नाही सांगितलं तुम्हाला आणि 1 2 3 सांगितलं आहे. तर काय येणार आउटपुट एक्सेस डिनाईड. कंडिशन ट्रू असेल तर क्वेश्चन मार्क नंतरचं स्टेटमेंट, कंडिशन फॉल्स असेल तर या नंतरचं स्टेटमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? आपले जे इफ स्टेटमेंट आहेत, कंडिशनल स्टेटमेंट आहे ते आपण इथे सगळे बघितले. इफ काय आहे, इफ एल्स काय आहे, नेस्टेड इफ काय आहे, नंतर स्विच स्टेटमेंट काय आहे आणि टर्नरी ऑपरेटर काय आहे.
मिस मला ते कळालं नाही तुम्ही बोलणार पासवर्ड चुकीचं झालं काय होतं ते कळालं नाही मला. काय भाग्यश्री काय बोलते? तुझा आवाज फार कट होतोय. मिस तुम्ही जे पासवर्ड रॉंग टाकलं जे स्टेटमेंट केलं ते मला कळालं नाही परत सांगा ना. टर्नरी ऑपरेटर. हा एक मिनिट. टर्नरी ऑपरेटर हे स्पेशल ऑपरेटर आहे जे 3 ऑपरंड्सचा वापर करून आपल्याला रिझल्ट देतात. याच्यामध्ये सेम आपल्याला सिंटॅक्स काय आहे, आपला जो सिंटॅक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण जसं इफ मध्ये लिहिताना इफ कीवर्ड वापरतो आणि नंतर मग सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये कंडिशन देतो. कंडिशन दिल्यानंतर परत कर्ली ब्रॅकेट्स ओपन करतो. मग जे स्टेटमेंट ट्रू होणार आहे ते स्टेटमेंट लिहितो प्लस क्लोजिंग लिहितो. आता अगदी बघा पहिली मी तुम्हाला हे दाखवते. इफ एल्स इफ एल्स मध्ये बघा सेम आपल्याला ही जे इफ एल्स आहे ते आपण युजिंग टर्नरी ऑपरेटर लिहितोय की आपल्याला इफ कंडिशन नंतर आपल्याला कंडिशन चेक करायची. इफ लिहिलंय आपण इफ व्हेरिएबल ओपन ब्रॅकेट कंडिशन दिली परत आपण क्लोज ओपनिंग कर्ली ब्रॅकेट स्टेटमेंट की हे जर इफ कंडिशन ट्रू झाली तर आपल्याला हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे. दिसतंय तुम्हाला? माझी स्क्रीन दिसते ना? मग क्लोजिंग आपल्याला द्यायचे इफचं हे क्लोजिंग नंतर एल्स कीवर्ड वापरायचे परत कर्ली ब्रॅकेट ओपन. जर कंडिशन फॉल्स आहे ही कंडिशन ट्रू नाही आहे तर एल्स मध्ये आपल्याला जे काही फॉल्सचे स्टेटमेंट आहे ते आपल्याला एल्स मध्ये लिहायचे असतात ते आपण इथे लिहिणार आणि क्लोज करणार. म्हणजे एवढे सगळं आपल्याला हे 1 2 3 4 जवळपास 4-5 लाईन आपल्याला इथे इफ एल्स मध्ये लिहावे लागते. हेच काम आपण टर्नरी ऑपरेटर मध्ये एका लाईन मध्ये करतोय. कंडिशन जर ट्रू झाली तर आपल्याला काय लिहायचं आहे आणि फॉल्स झाली तर काय लिहायचे. फक्त इथे लिहिताना आपल्याला हे जे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे कंडिशन लिहिल्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि ट्रू स्टेटमेंट लिहायचे आहे नंतर कोलन द्यायचे आणि फॉल्स स्टेटमेंट लिहायचे. आता इथे एक एक्झाम्पल मी दिलं होतं की आपण इथे आपण पासवर्ड एंटर करायला सांगतोय युजरला. युजर जेव्हा पासवर्ड एंटर करेल तर तो या पासवर्ड कीवर्ड व्हेरिएबल मध्ये जाणार. आता मी युजर आहे, मी एंटर केला कोपा 1 2 3 स्मॉल मध्ये कोपा आणि हे काहीच न देता डायरेक्ट 1 2 3. मला आठवत नाही की मी पासवर्ड काय दिलाय म्हणून मी कोपा 1 2 3 असं काहीतरी एंटर केलं. आता पासवर्ड मध्ये काय झाला, पासवर्ड व्हेरिएबल मध्ये मी जे काही पासवर्ड टाकला असेल तो इथे आला. काय होता पासवर्ड कोपा 1 2 3. इथे तो चेक करतो की पासवर्ड इक्वल टू इथे आपल्याला मेसेज म्हणजे मेसेज डिस्प्ले होणार आहे म्हणून इथे मेसेज घेतलाय. पण मेन आपलं इथून सुरू होतंय म्हणजे तुम्हाला जे समजायचंय आता की पासवर्ड इक्वल टू कोपा 1 2 3 जो ऑलरेडी स्टोअर आहे म्हणजे जो खरा पासवर्ड आहे तो काय आहे C कॅपिटल OPA__ 1 2 3. हा आपला खरा पासवर्ड आहे आणि मी काय टाकला होता कोपा 1 2 3 जो या पासवर्ड मध्ये आलाय. म्हणजे इथे या पासवर्डच्या जागेवर काय येणार सिंपल स्मॉल लेटर मध्ये कोपा 1 2 3. आता हे आणि हे सेम आहे का? कोपा 1 2 3 आणि कोपा __ 1 2 3 सेम आहे का? डबल इक्वल टू म्हणजे सेम आहे का? आपण हे चेक करतोय ना इक्वल आहे का? तर हे इक्वल आहे का? नाहीये म्हणून तो काय करेल हे वेलकम टू कोपा सोडून देणार या हा काही लिहिणार नाही तर काय लिहिणार एक्सेस डिनाय. पण मी हा सेम जर पासवर्ड टाकला तर तो काय डिस्प्ले करेल वेलकम टू कोपा. म्हणजे इथे आपल्याला कंडिशन लिहिल्यानंतर क्वेश्चन मार्क देऊन ट्रू ची व्हॅल्यू आणि
कोलन देऊन फॉल्सची व्हॅल्यू आपल्याला लिहायची. म्हणजे इफ मध्ये आपल्याला जिथे 3-4 लाईन आपल्याला लिहाव्या लागल्या तेच आपण इथे टर्नरी ऑपरेटर यूज करून एका लाईन मध्ये आपला प्रोग्राम लिहिलेला आहे.